नमस्कार, मी पूजा उजगरे. जय महाराष्ट्रच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर रेशन कार्डचा वापर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर कदाचित तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, शेअर करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे फॉलो ही नक्की करा. तर ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड मार्फत ज्या सुविधा मिळतात त्या मिळणं बंद होऊ शकतं. कारण की 15 मार्च ही शेवटची डेडलाईन आहे. त्याआधी तुम्हाला रेशन कार्डच्या ऑफिसमध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या रेशन कार्डवरती ज्या सदस्यांची नावं आहेत त्यांना घेऊन त्यांचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत घेऊन तुम्हाला रेशन कार्डच्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर अंगठ्यांचे ठसे घेतले जातील. यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली असेल. आता रेशन कार्ड फक्त मोफत धान्य मिळवण्यासाठी नाही, तर आयुष्यमान भारत योजना असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, या योजनांसाठी देखील रेशन कार्ड बंधनकारक आहे. आणि रेशन कार्डची जर ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला या योजनांचा लाभ देखील घेता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या. आतापर्यंत 70% लोकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तर 30% लोक अजूनही ई-केवायसी करत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर ते करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका.